मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि बघता बघता एक लाईक करायला इथे विसरायचं नाहीये। हे पहा, उंची इथे मी 16 इंच घेतलेली आहे। पूर्ण उंची जास्त आहे आणि गळा सुद्धा डीप आहे। शोल्डर इथे मी 6 इंच घेतलेला आहे। मुंडा सुद्धा जेवढं शोल्डर तेवढा मुंडा सुद्धा इथे मी 6 इंच घेतलेला आहे। आता गळा डीप आहे, तर खालून आपल्याला 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा, खालून 4 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। इकडच्या बाजूने मी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे। गळा रुंदी 2.5 इंच ठेवलेली आहे। हे पहा, इथे सुद्धा 2.5 इंच घेतलेला आहे आणि इथे सुद्धा 2.5 इंच घेतलेला आहे। अशा पद्धतीने हे मी मार्किंग करून घेतलं। आता आपल्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। इथून खूप सोपी आणि सुंदर अशी ब्लाउज डिझाइन तयार होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघता बघता एक लाईक करायला विसरायचं नाहीये। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। हे पहा, 1 इंच घ्यायचा, इथून खाली 1 इंच घ्यायचा आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे। नंतर गळ्याचा आकार द्यायचा आहे। पहा, 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथून गळ्याचा आकार अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे। हे पहा, थोडासा डिझाइन मध्ये गळा बाहेर आला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याचा। हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे पानगळ्याचा आकार दिलेला आहे, बघू शकता। तर इथे हा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे। गळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला खालीपर्यंत। हे पहा, खूप सोपी पद्धत आहे। हे पहा, अशा पद्धतीने गळा आपण कट करून घेतला। हे पहा, अशा पद्धतीने आपल्या गळ्याचा सुद्धा आकार आलेला आहे, बघू शकता। आता हा ब्लाउज पीस आपण कटिंग केलेला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि उलट सुलट इथे चेक करून घ्यायचा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे। आता ह्याच्यावरती ही सुईची बाजू आहे, ही ब्लाउजची सुईची बाजू आहे, त्याच्यावरती मी असा अस्तर ठेवून घेतलेला आहे, बघू शकता। आणि ही खालच्या बाजूची उलट बाजू आहे। आता हे अस्तर मी सुईच्या बाजूने इथे ठेवलेलं आहे। हे पहा, किंवा ह्या बाजूने घेते मी, इथे मार्किंग आहे म्हणजे तुमच्या जेणेकरून लक्षात येईल। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्या आकारामध्ये व्यवस्थित सर्वात आधी आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। इथे पूर्ण शिलाई मारून झाल्याच्या नंतर इथे खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे हा कपडा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने ह्या आकारामध्ये व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट करून झाल्याच्या नंतर छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून पलटी झाल्याच्या नंतर आकार सुद्धा आपला तिथे व्यवस्थित येऊन जाईल। आता इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, इथं व्यवस्थित द्या म्हणजे तिथे कोपरा आपला व्यवस्थित निघेल। हे पहा, अशा पद्धतीने इथे आणि आकार सुद्धा दिसायला तुमचा तिथे व्यवस्थित दिसेल। हे पहा, अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने पूर्ण हा कपडा आपल्याला सुईचा करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे मी पूर्ण सुईचं करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार इथे शिलाई करून घ्यायचं आहे। आता इथे खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे, इकडच्या सुद्धा बाजूला, आणि जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तो आपल्याला इथे कट करायचा आहे।
आता इथे हा शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला इथे व्यवस्थित कट करायचा आहे. अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थित जेवढं शिल्लक आहे तेवढं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हा ब्लाऊज पिसाचा कपडा आहे शिल्लक राहिलेला. आपल्याला 3.5 इंचाची एक पट्टी काढायची आहे आणि जेवढी लांबीची आपल्याला लागते तेवढी इथे काढायची आहे. आपल्याला फ्रिल तयार करायची आहे. सुंदर अशी डिझाईन ब्लाऊजची तयार होणार आहे. हे पहा इथे 3.5 इंचाची आपल्याला काढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपल्याला अंतराची सुद्धा ते असं मार्किंग केल्यावरती व्यवस्थित निघून जाईल. असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने. आणि जेवढी आपल्याला लागते तेवढ्या लांबीची इथे तुम्ही काढून घ्यायची आहे. आता ही मी कट करून घेते. हे अशा पद्धतीने. तुम्हाला जेवढ्या लांबीची लागत असेल डिझाईन करण्यासाठी तेवढ्या तुम्ही लांबीची अशी पट्टी इथे काढून घ्यायची आहे. इथे मी 2 काढून घेतलेले आहेत. आता इथे मी हे एकाला एक जॉईन करून घेणार आहे. इथे पट्टी मी जॉईन करून घेतलेली आहे. बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे बरोबर एक शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा एकदम जास्त अशी कडेला पण घेऊ नका. इथे घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा जास्त अशी कडेला सुद्धा घेऊ नका. आता इथे थोडंसं बंद करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आता हे सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा इथून अशा पद्धतीने आपल्याला स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे किंवा तुम्ही इथे पेन घेतला तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपल्याला ते सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. बघू शकता इथे पूर्ण हे सुईचं करून घेतले. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित तयार झाली. आता इथे आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत आणि धागे असतील तर कट करून घ्या अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूने टाकायच्या आहेत आपल्याला. ही बाजू अशीच ठेवायची आहे. इकडच्या बाजूने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला एकसारख्या इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. पूर्ण आपल्याला इथे अशाच पद्धतीच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा इथे बघू शकता एकसारख्या आपण इथे चुन्या टाकून घेतल्या. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने इथे एकसारख्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजे ते दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसतं. आता ही आपल्या पूर्ण गळ्याला सुद्धा पुरली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कपडा इथे काढायचा आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित गळ्याला जॉईन करून घ्यायचं आहे. इथून सुरुवात करायची आहे आणि एकदम कडेकडेला व्यवस्थित गळ्याच्या अनुसार इथे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. इथून सुरुवात करायची आहे. पूर्ण गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला पूर्ण व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे आणि इथे एक शिलाई मारून घ्या आणि इथे एक, म्हणजे ती आपली पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन जाईल.
इथे बघू शकता लेस लावून झालेली आहे आणि पूर्ण इथे एकसारखं सुद्धा आलेलं आहे। बघू शकता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे, म्हणजे तुमची डिझाईन पूर्ण एकसारखी दिसेल आणि खूप छान अशी डिझाईन तुमची तिथे तयार होऊन जाईल। आता इथे आपल्याला लटकन तयार करून घ्यायची आहे। हे पहा, इथे मी त्रिकोणी कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याला अस्तर लावलेला आहे, ती पलटी करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने इथे मी लेस लावून घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून लटकन सुद्धा दिसायला ह्याला व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने इथे मी करून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता आपल्याला ह्याला जॉईन करून घ्यायचे आहेत। आता इथे लटकन तयार करायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने इथे मधोमध ठेवून व्यवस्थित इथून शिलाई करायची आहे, ते कडेपर्यंत आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे। आता हे सुईचं करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपले लटकन तयार होतात। हे पहा, एकदम दिसायला सुद्धा असे व्यवस्थित असे दिसतात। हे पहा, अशा पद्धतीने आता हे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। व्यवस्थित इथे शिलाई करून पॅक करायचं आहे आणि मग नंतर सुईचं करून घ्यायचं आहे। हे पहा, दोन्ही सुद्धा लटकन इथे मी तयार करून घेतले। हे पहा, अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहेत। हे पहा, असं पकडायचं आहे समोरासमोर, नाहीतर लटकन तुमचे खालीवरती होऊन जातात। असं समोरासमोर पकडून असं मार्किंग करून घ्यायचं आहे, जास्त असं वरती सुद्धा घेऊ नका। हे पहा, असं मार्किंग करून घ्या समोरासमोर आणि आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहे। मार्किंग केलं ना म्हणजे ते तुमचे एकसारखे लागतील, नाहीतर ते मार्किंग नाही केलं तर खालीवरती होऊन जातील। आता आपल्याला इथे पाठीच्या भागाला टक्स टाकायचे आहेत। मध्य आहे, मार्किंग करून घ्या। हे पहा, बरोबर मध्य आहे हा। आता इकडच्या बाजूने आपल्याला 4 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इकडच्या बाजूला 4 इंच आणि इकडच्या बाजूला 4 इंच। तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या ब्लाऊजचे टक्स टाकता त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा टाकायचे आहेत। वरती सुद्धा मी 4 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। हे पहा, इथे मार्किंग करून घेते आणि इकडे अर्धा इंच घ्यायचा आणि इकडे अर्धा इंच, म्हणजे ते दोन्ही मिळून आपले 1 इंच भरलं पाहिजे। हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं आहे। वरती 4 इंच घ्यायचं आहे, म्हणजे ते सेम झालं पाहिजे व्यवस्थित, म्हणजे आपलं फिटिंगला सुद्धा तिथे ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो। आता इथे बघू शकता, हे पहा, असं त्रिकोणी टिप मारायची आहे आपल्याला। इथे शिलाई मारत मारत कमी कमी घ्यायचं आहे आपल्याला, तेवढं फक्त इथे लक्षात ठेवा। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला टक्स टाकायचे आहे। दोन्ही सुद्धा बाजूंचे आपले टक्स टाकून झालेले आहेत। बघू शकता इथे ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा टाकायचे आहे, म्हणजे एकसारखे टक्स आले ना फिटिंगला तिथे मागे पुढे होत नाही। ब्लाऊज डिझाईन इथे बघू शकता व्यवस्थित तयार झाली। खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन तयार होणारे डिझाईन आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे। हे बघू शकता इथे लेस वापरली, आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता। लटकनला सुद्धा तुम्ही लेस वापरायची आहे, म्हणजे आणखीन दिसायला ते सुंदर दिसेल। पटकन होणारी डिझाईन तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे। तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।